नाशिक जिल्हा बँकेच्या जमिनी जप्तीच्या विरोधात सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला 405 दिवस पूर्ण झाले असून नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भाऊ भुसे यांना ही वेळोवेळी निवेदने दिली। शासन दरबारी याविषयी आजपर्यंत कोणतीच दखल घेण्यात आली नसून या कालावधीत बँकेच्या कारवाईच्या धाकापायी अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि पुढेही एकत्र चालूच असून शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन मार्ग काढावा, अन्यथा यापुढे बँकेच्या व सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा समिती अध्यक्ष भगवान बोराडे यांनी दिला। यासाठी आपले घराणे शासन दरबारी मांडण्यासाठी दिनांक 9 जुलै 2024 रोजी मुंबई मंत्रालय येथे शेतकरी संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे, समिती सदस्य कैलास बोरसे व दिलीप पाटील यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या खासगी सचिवाची भेट घेऊन नाशिक जिल्हा बँकेविषयी अपर सचिव अमोल पाटणकर आणि खासगी सचिव विद्याधर महाले यांच्याशी बँकेविषयी सर्वांगीण चर्चा केली। बँकेची जमिनी जप्तीची कारवाई ही सचिवांनी अमान्य करीत शेतकऱ्यांच्या दृष्टीने अन्यायकारक असून यावर संबंधित मुख्यमंत्री, सहकार मंत्री आणि बँक व आंदोलन समितीची लवकरच बैठक घेण्यात येईल असेही या दोन्ही सचिवांनी सुतोवाच आश्वासित केले। नाशिक जिल्हा बँकेच्या जमिनी जप्तीच्या विरोधात नाशिक येथे थकबाकीदार शेतकऱ्यांच्या वतीने धरणे आंदोलन सुरू असून या आंदोलनाला आज 405 दिवस पूर्ण होत आहे, परंतु आजपर्यंत सरकारनं कोणतीही दखल घेतली नाही। याविषयी पालकमंत्री दादा भुसे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याच्यानंतर फडणवीस साहेब, अजित पवार साहेब या सर्वांना, सहकार मंत्री सर्वांना अनेक निवेदनं देऊन झाली, परंतु या गोष्टीकडे सरकार दखल घेत नाही। आज या विषयात बँकेने केलेल्या कारवाईमुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि यापुढेही बँकेच्या नोटिसा, बँकेची कारवाई सुरूच आहे। आमचं म्हणणं असं आहे, सरकार निर्णय जेव्हा घ्यायचा तेव्हा घेईल, परंतु ही बेकायदेशीर कारवाई आणि जाचक कारवाई बँकेने थांबवावी यासाठी अनेक वेळा आम्ही मंत्रालयामध्ये चक्रा मारल्या, अनेक निवेदनं पाठवले, परंतु कोणत्याही परिस्थितीत कोणीही दखल घेत नाही। यापुढे आता आम्ही शेवटचं एक निवेदन काल देऊन आलो दादा भुसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सचिवांना, तर आमचा प्रश्न जर मार्गी लागला नाही, जसं आम्ही लोकसभेमध्ये संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांना धूळ चारली, याच पद्धतीने आम्ही विधानसभेमध्ये सुद्धा सत्ताधाऱ्यांना मात्र हिंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि यानंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं मी येथे जाहीर करतो। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।